नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच मुंबईमधून मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक सगळ्यात मोठी घडामोड, जसजशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतसं ठाकरेंच्या सेनेला मुंबईमधून मोठं यश मिळताना दिसतंय। मुंबईमधून तब्बल 50च्या वरती नगरसेवकांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा प्रवेश। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचं चित्र अखेर बदलू लागलं। शेवटच्या क्षणी फॉर्म भरायला सुरुवात झाली असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी घवघवीत यश म्हणावं लागेल। महाराष्ट्रात शिंदे सेना भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा फटका देण्याचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पहिल्यांदाच मोठं यश मिळतंय। मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिल्यांदाच एवढा मोठा दबदबा। तर जाणून घेऊया कोणकोणते आहेत नगरसेवक, कोण करणार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अतिशय मोठा प्रवेश। 50च्या आसपास नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलाय सगळ्यात मोठा प्रतिसाद। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्या असतानाच मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी समोर येते। महाराष्ट्रामध्ये मराठी टिकवण्यासाठी, मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवण्यासाठी, मराठीचा स्वाभिमान पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी आता मुंबईमधून संबंध संपूर्ण शिवसैनिक कामाला लागले असतानाच मराठी माणूस त्याही पेक्षा ठाकरेंच्या पाठीमागे कसा उभा आहे हे आता समोरासमोर दिसू लागलंय। मुंबईत हवे तर ठाकरेच, मुंबई शिवाय ठाकरेत गुलाल कोणीच उचलू शकत नाही। मुंबईत गुलाल उधळणार तर मराठी माणूस असं म्हणत मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातील हे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंसाठी आणि राज ठाकरेंसाठी मुंबईवरती निर्विवाद ठाकरेंचा भगवा फडकवण्यासाठी अतिशय मोलाचे आहेत। सविस्तर बातमी पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया, तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत। मुंबईकरांनी मोठा निर्णय घेतला असून मुंबईकरांच्या अगोदरच मराठी नगरसेवकांनी देखील ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं वचन ठाकरेंना दिल्याचं मुंबईतून सध्या प्रथमदर्शनी समजतंय। मित्रांनो, सत्तेमध्ये असताना भारतीय जनता पार्टी केंद्रापासून ते महाराष्ट्राच्या मंत्र्यांपर्यंत सगळेच आता मुंबईमध्ये आपली ताकद दाखवून भारतीय जनता पार्टी मुंबई ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करू लागले आहे। मुंबई महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी अशाप्रमाणे मुंबईचं वर्णन करणारी भारतीय जनता पार्टी आता मात्र मुंबईवरती कब्जा करण्यासाठी मुंबई प्रत्येक गल्लीमध्ये त्यांनी आपले कार्यकर्ते कामाला लावले आहेत। नवनिर्मित संघासह भारतीय जनता पार्टीच्या अनेक टीम्स मुंबईमध्ये काम करत आहेत, फक्त एकाच कामासाठी, मुंबईतला मराठी माणूस मुंबईतून बाहेर काढण्यासाठी। अशा स्वरूपाचा पवित्रा बाहेर काढला जातोय। दुसरी एक महत्वाची बाब मित्रांनो, या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा का निर्णय घेतलाय। महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अखिल चित्रे यांनी सगळ्यात मोठी बाब समोर आणली आहे। त्यांनी म्हटलंय की मुंबईत जर भाजपची सत्ता आली तर मुंबईमध्ये मोहित कंबोज हा मुंबईचा महापौर होऊ शकतो। भारतीय जनता पार्टी सध्या मोहित कंबोज यांना मुंबईचा महापौर करण्यासाठी आग्रही असल्याचा सगळ्यात मोठा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अखिल चित्रे यांनी केलाय। यामुळे महाराष्ट्राचं राजकारण, मुंबईचं राजकारण नेमकं कुठे चाललंय? मुंबईतला मराठी माणूस भाजप हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करते का, असा प्रश्न तमाम मुंबईकरांना सध्या महाराष्ट्रातच पडू लागलाय। भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीयांना, गुजराती मारवाडी लोकांना मुंबईमध्ये आमदार करते, खासदार करते, त्यांना कॅबिनेट मंत्री करते, नव्हे तर मुंबईचं पालकमंत्री लोढा यांच्या हातात दिलंय। आणि आता मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी आता मात्र भाजपा पुरती कामाला लागल्याचं मुंबई दिसतंय। परंतु मराठी माणसांनी सगळ्यांनी एक ठाम निर्णय घेतलाय की ठाकरेंची बाजू काही झालं तरी सोडायची नाही। ठाकरेंना सोडलं की मुंबई हातातून निसटली हे समजा, असं म्हणत मुंबईमध्ये सध्या मराठी माणसांनीच आपला प्रचार सुरू केलाय। दुसरी गोष्ट मित्रांनो महत्वाची म्हणजे या सगळ्या राज ठाकरेंच्या, उद्धव ठाकरेंच्या समीकरणाला मुंबईतून मोठा प्रतिसाद मिळू लागला। अनेक नगरसेवक देखील प्रवेशासाठी आतुर आहेत। जवळजवळ 40 ते 45 नगरसेवक महायुतीची युती झाली तर मात्र सगळ्याच नगरसेवकांचा जय महाराष्ट्र करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी
आपली माहिती मागवली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत मित्रांनो सत्ताधारी पक्षाला जबरदस्त धक्का बसू शकतो आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची मात्र मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता काबीज करण्याचं जे स्वप्न होतं ते अखेर पूर्णत्वास येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. कारण मित्रांनो की मुंबईमध्ये मराठी माणूसच महापौर होणार, मुंबईमध्ये मराठी माणसांचा स्वाभिमान टिकवला जाणार. हे जर करायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला आपल्याला निवडून द्यावं लागेल असा प्रचार मुंबईतील मराठी माणसं सध्या मराठी माणसांच्या द्वारे मराठी माणसांपुढे करू लागलेत. त्यामुळे मुंबईचं राजकारण आता जनतेने हातात घेतलंय. सामान्य माणसांनी, सामान्य मराठी कुटुंबियांनी आता मुंबईचं राजकारण हातामध्ये घेऊन मुंबईत सत्ता कोणाची, मुंबईत सत्तास्थानी कोणाला बसवायचं हा स्वतःचा निर्णय मुंबईकर आता घेऊ लागलेत. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची आणि राज ठाकरेंची सगळ्यात महत्वाची भूमिका समोर लागली. मित्रांनो आजच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गेल्या 25 वर्षातील सगळ्यात मोठा निर्णय आज वरळी डोम या सभागृहामध्ये होतोय. उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंची पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐतिहासिकरित्या युतीची घोषणा होते आणि या युतीच्या संदर्भात महाराष्ट्र देखील या युतीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून, कित्येक वर्षांपासून आतुर होता. यासाठी मराठी माणसं आतुर होती, मराठी जनता देखील यासाठी वेळी झाली होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्र हातात घेऊन महाराष्ट्राला सुतासारखा सरळ राज ठाकरेंनी करावा यासाठी त्यांनी खूप मोठ्या कल्पना देखील आखल्या होत्या. आणि इथेच मित्रांनो आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा होते न होते तोच मुंबईवरती ठाकरेंचा भगवा आता फडकण्यास सुरुवात झाल्याचं चित्र मुंबईमधून सध्या तरी जाणवत आहे. मित्रांनो या सगळ्या गोष्टी जरी कागदावरती असल्या तरी महाराष्ट्रात ठाकरेंचा वचपा काढण्यासाठी आता भारतीय जनता पार्टी कामा लागली आहे. उद्धव ठाकरे यांना पराभव करणं हे यांचं एक स्वप्न आहे. परंतु मित्रांनो मुंबईत या सगळ्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना दिलेली साथ हीच महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी टर्निंग पॉइंट ठरू शकते. कारण की मित्रांनो 40 ते 45 नगरसेवक हा आकडा कमी नाहीये. जर या सगळ्यांनी जर एकदा ठरवलं की उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहायचंय तर ही सगळी अख्खी ताकद ठाकरेंच्या पाठीमागे उभी राहील आणि ठाकरेंना कोणापुढेही देखील हात पसरवण्याची गरज भासणार नाही. मग भाजपच्या हातातील, शिंदे सेनेच्या हातातील सत्ता उलथवून टाकण्यात ठाकरेंना पुन्हा जबरदस्त यश मिळू शकतंय. आणि या एकाच गोष्टीमुळे मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरेंनी आपल्या हातात घेतलंय अशी जोरदार चर्चा मुंबईत सुरू होते. मित्रांनो या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर जनमानसांपर्यंत पोहोचवल्यात. आगामी काळातच 23 ते 30 तारखेच्या दरम्यान, 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड असे प्रवेश होऊ घातले आहेत. याबद्दल मित्रांनो नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ बनवूया. धन्यवाद. जय हिंद.